नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात. ज्ञान हीच ती शक्ती आहे जी अंधाराला हरवते, मनाला दिशा देते आणि माणसाला खऱ्या अर्थाने माणूस बनवते. आज 11 नोव्हेंबर भारतभर साजरा केला जाणारा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन. हा दिवस आहे त्या महान व्यक्तिमत्वाच्या स्मृतीला नमन करण्याचा. भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचा. त्यांनी सांगितलं होतं, शिक्षण हे प्रत्येक भारतीयांचे जन्मसिद्ध हक्क आहे. ही केवळ वाक्य नव्हती, ती होती भविष्य बदलण्याची घोषणा. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि त्या नव्या भारताच्या शिक्षणाचा पाया रचणारा होता हा विद्वान, विचारवंत आणि राष्ट्रसेवक. ज्ञानाचा दीप पेटवा रे मनामध्ये, अंधार सारा पळेल क्षणात जगामध्ये. पुस्तकाच्या पानात विश्व दडलेलं, वाचतात सापडते आयुष्य उजाळलेलं. शिक्षणाची जिद्द ठेवा, स्वप्नाची बीजे पेरा. शिक्षण हाच खरा मार्ग, यशाचा फेरा. जर प्रत्येक मनात हा दीप उजळला तर देश उजळेल हजारो सूर्योदयांनी. मौलाना अबुल कलाम आझाद यांनी भारताच्या शिक्षणाचा पाया भक्कम केला. त्यांच्याच प्रयत्नांनी उभ्या राहिल्या IITs, UGC, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सारख्या संस्था. त्यांनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि संस्कृती यांना एकत्र आणलं. शाळेच्या दारात पाऊल टाकता भविष्य उजळते, प्रत्येक शब्दात नवं स्वप्न फुलते. शिक्षकाचे बोल म्हणजे प्रेरणेची दिशा, विद्यार्थ्याच्या मनात ज्ञानाची इच्छा. जे शिकतील ते उभे राहतील जगासमोर, त्यांच्या हातात असेल नवे भारताचे पताकाधार. पण मौलाना आझाद यांचं एक स्वप्न अजून मोठं होतं, ते म्हणजे मुलींचं शिक्षण. त्यांचा ठाम विश्वास होता, एक शिक्षित स्त्री संपूर्ण कुटुंब घडवते. त्यांनी सांगितलं, जर देशाला खऱ्या अर्थाने प्रगती करायची असेल तर मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. ती शिकली तर घर उजळतं, तिच्या ओठावर स्वप्न फुलतं. अक्षरे तिची दीप बनतात, अंधाराचे पडदे सरकतात. ती उभी राहिली तर समाज उभा राहतो, तिच्या शिक्षणात देशाचा भविष्यकाळ राहतो. म्हणूनच शिक्षणाचं बीज प्रत्येक मुलींच्या मनात रोवलं पाहिजे, कारण तीच आहे बदलाची दिशा. दरवर्षी 11 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो. शाळा महाविद्यालयामध्ये निबंध, भाषण, चित्रकला, कविता. पण खरा उत्सव तो नाही जो एका दिवसापुरता असतो. खरा उत्सव तो आहे जो आपण रोज शिकवत जगतो. अक्षराच्या उत्सवात आपण सारे सहभागी व्हा, ज्ञानरूपी ज्योतीने अंतःकरण उजळवा. शिक्षणाची सवय हीच खरी पूजा, शिक्षण म्हणजे आयुष्याची सुगंधी ध्वजा. शाळा नाही फक्त 4 भिंतीचा कोपरा, ती असते स्वप्नाच्या पंखांना आधार. प्रत्येक शिक्षक म्हणजे एक दीप आणि प्रत्येक विद्यार्थी एक नव्या युगाची पहाट. आजच्या काळात शिक्षण फक्त पुस्तकापुरतं मर्यादित नाही. डिजिटल जगामध्ये प्रत्येक क्लिकमध्ये ज्ञान दडलंय. पण त्याच योग्य आकलन आणि उपयोग हाच खरा शिक्षणाचा गाभा आहे. मौलाना आझाद यांनी सांगितलं,
शिक्षण मनुष्याला स्वतंत्र विचार देतं आणि हेच शिक्षण मुलगा आणि मुलगी दोघांसाठी समान असायला हवं. चला आज आपण शपथ घेऊ, शिक्षणाची ज्योत कधीही न विझवू. प्रत्येक घरात उजळेल ज्ञानदीप, भारत बनेल तेजस्वी सुंदर अद्भुत दीप. मौलानांच्या स्वप्नाला देऊन नवा श्वास, शिक्षित भारताचं असो आपला विश्वास. राष्ट्रीय शिक्षण दिन आपल्याला शिकवतो की राष्ट्रनिर्माण राजकारणाने नाही तर शिक्षणाने होते. आज आपण एका मुलाला शिकवलं तर आपण एक भविष्य उजळवतो आणि जर आपण एका मुलीला शिकवलं तर आपण एक पिढी जगवतो. शिक्षण हे समाजाला दिलेलं सर्वात मोठं दान आहे, जे विचार, विवेक आणि संवेदना वाढवतात. मौलाना अबुल कलाम आझाद यांना शतशः नमन. त्यांच्या शिक्षणाच्या स्वप्नांना पुढे नेण्याची जबाबदारी ती आज आपल्या प्रत्येकावर आहे. चला या राष्ट्रीय शिक्षण दिनी संकल्प करूया, प्रत्येक भारतीय शिक्षित होईल, प्रत्येक मुलगी उजळेल. शिक्षणाचा दीप पेटवा, प्रत्येक मुलगी आणि मुलगा शिकू द्या. माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.